भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र दिव्या ज्या मराठी आहेत त्या कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसल्या होत्या। त्यामुळे आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे मंत्री अतुल सावे या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी आले होते। त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुन्हा भागवत कराड माजी केंद्रीय मंत्री हे देखील भेट देण्यासाठी आले होते। त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे प्रशांत बादाने या ठिकाणी आले, त्यांच्या कार्यकर्ते आले, त्यांना ते नाराज होते। त्यांची काल दुपारपर्यंत उमेदवारी निश्चित मानली जात होती। त्यानंतर मात्र ऐन वेळेस त्यांची उमेदवारी डावलली गेली। त्यानंतर मात्र मोठे कार्यकर्ते ते या ठिकाणी हजर झाले आणि भागवत कराड मंत्री अतुल सावे या ठिकाणी दिव्या मराठी यांना भेट देण्यासाठी आल्यानंतर मात्र चक्क त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला गराडा घातल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केलं। त्यानंतर मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड या ठिकाणी येऊन मात्र त्यांना पळ काढण्याची वेळ देखील आल्याची आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठा राडा केलेला आहे। प्रशांत बादाने जे आहे तर ते या ठिकाणी वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी त्यांची निश्चित मानली जात होती। त्यानंतर मात्र त्यांना ऐन वेळेस डावलला गेल्याचा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी देखील जाणून घेणार आहोत की त्यांचे देखील काय म्हणणे दादा, तुम्ही आज इथं नेमकं काय झाला परिस्थिती? आमचं एवढं म्हणणं होतं शेवटपर्यंत शेवटच्या 1 तासामध्ये तिकीट बी फॉर्म भरण्याचा आदेश दिल्यानंतर 1 तासामध्ये तिकीट का कापलं गेलं? भाजपाचा जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष असताना गेल्या 20 वर्षापासून बदाने पाटलांनी भाजपाचं काम केलं। घराघरात भारतीय जनता पार्टी पोहोचवली, घराघरामध्ये प्रभाग 1 ने 4 प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी काय आहे हे प्रशांत बदाने पाटलांनी पोहोचलं। तर असं काय झालं काय 1 तासात त्यांचं तिकीट कापण्यात आलं? कुठला गुन्हा केला आम्ही काय 1 तासामध्ये तिकीट कापलं गेलं? गेल्या 20 वर्षापासून भाजपासाठी काम करणारे बदाने पाटील यांनी काय केलं असं, याचं उत्तर आम्हाला देवा। आणि 2 वर्ष अतुल सावेचा पीए 2च वर्ष झाले, त्याला कुणी ओळखत नाही। अरे आम्ही वारकरी संप्रदायाचे असून त्यांचा आमचा कुठला संबंध नाही येताना अरे यांनी या राजकीय लोकांनी वरून यांच्या मुलीच्या मुलाचे तिकीट कापल्यामुळे यांनी यांच्या पाहुण्या रावळ्याला तिकीट दिलेत। असं काय केलं या अतुल सावेंनी? तुम्हाला काय वाटतं? काही महिलांनी लता दलाल जे आहे ते त्यांनी पैसे घेऊन हे तिकीट वाटप केल्याचे आरोप केले, तथ्य वाटत नाही? आमचं एवढं म्हणणं आहे, आमचं तिकीट 1 तासामध्ये असं काय घडलं का या माणसाचं तिकीट कापण्यात आलं? काय गुन्हा केला या माणसाने? गेले 2च वर्ष फक्त पीएला तिकीट द्यायचं का? 2 वर्ष झाले। तर आता आमदार संजय केनेकर देखील आलेले आहेत। आपण पाहू शकता, चालू ठेव या ठिकाणी आमदार संजय केनेकर देखील आलेले आहेत आणि संजय केनेकर यांच्याकडे देखील कार्यकर्ते विनंती करत आहेत, मागणी करत आहे की आम्हाला देखील। आपण पाहू शकतो या ठिकाणी कार्यकर्ते ढासा रडताना देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यकर्ते रडत आहेत। कार्यकर्ते ज्या भावना आहेत त्या भावना देखील कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र प्रशांत बादाने पाटील यांनी चक्क अंगावरती डिझेल टाकून घेण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केलं। त्यानंतर मात्र कुठेतरी हा अनर्थ टाळल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता या ठिकाणी संजय केनेकर आमदार हे देखील आता मध्यस्थी करण्यात आलेले आहे, त्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी संजय केनेकर आलेले आहेत आणि ते देखील या कार्यकर्त्याची समजूत काढत आहेत।